प्रख्यात पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ज्येष्ठतेबद्दल, विचारांची क्लॅरिटी, अनुभव, चिंतन याबद्दल मला आदर आहे. परंतु त्यांनी आत्ता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल एक व्हिडिओ ट्विटरवर प्रसिद्ध झाला आहे. त्यात ते म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांना मराठ्यांच्या आरक्षणाशी काही घेणं देणं नाही, तर त्यांना देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना सत्तेवरून हाकलायचं आहे. मला आश्चर्य वाटतं की भाऊ तोरसेकरसारखी व्यक्ती हे विधान करते. पहिला माझा भाऊंना असा प्रश्न आहे किंवा असे विचार करणाऱ्या अन्य लोकांना प्रश्न आहे की ह्याच्या तत्वतः चूक काय. जर आपल्या समाजाने जातीय बेसच घेतलेला आहे, मग अंतुलेंना मुसलमान होते, त्यांना का काढलं? बंजारा जातीचा मुख्यमंत्री होता, त्यांच्याविरुद्ध मराठा लॉबी कशी काय आली? मराठ्यांना सत्तेवरून काढलेलं आहे. मनोहर पंतांना ते ब्राह्मण होते म्हणून राणेंनी काढलं. सुशीलकुमार शिंदेंच्या काळामध्ये निवडणूक जिंकूसुद्धा त्यांना विलासराव देशमुखांनी काढून टाकलं मराठा लॉबीने. उद्धव ठाकरेंना आणलं कुणी? मराठा लॉबीने आणलं. CKP काढलं कुणी? एकनाथ शिंदेंनी. नंतर कोण आले? ब्राह्मण मुख्यमंत्री आले. एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा क्लेम होता, पण मराठा मुख्यमंत्री म्हणूनच शिंदेंना आणलं ना, एक स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणून. त्याच्यामुळे एखादं आंदोलन जर जातीवर जाणार असेल, दिल्लीमध्ये काय झालं? जाट आणि शीख आंदोलन झालं नाही मोदींना हटविण्यासाठी. अशी अनेक आंदोलनं देशामध्ये झालेली आहेत. मग तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या ब्राह्मण जातीबद्दल एवढे हळवे का? बरं, हे तुमच्या डोक्यात काय येतं की अमुक एक माणूस मराठा मुख्यमंत्री आहे म्हणजे तो त्या जातीचाच मुख्यमंत्री असतो, असं कोणी सांगितलं तुम्हाला भाऊ? म्हणजे देवेंद्र फडणवीस हे जात ब्राह्मण आहे, आता त्याला तेही काही करू शकत नाही, आपणही काही करू शकत नाही. एखादा माणूस कोणाच्या घरात जन्माला आला, त्याला ती जात चिकटते, ते दुर्दैव आहे, ते सोडून द्यावा. पण आता मला सांगा तुम्ही की एखादा माणूस ब्राह्मण मुख्यमंत्री सगळ्या ब्राह्मणांचं भलं होतं का? मराठा मुख्यमंत्री तर मराठ्यांचं भलं होतं का? त्यामुळे हे मुळात थिंकिंग चुकीची आहे आणि हा आपल्या समाजाचा दोष आहे. मी जरांगे पाटीलांनी ब्राह्मण म्हणून जे टीका केली आहे फडणवीसावर, त्याला मी सहमत नाही. आणि काही लोकांनी मनोज जरांगे पाटलांचे अँटी ब्राह्मण ठरवलं, त्यालाही मी सहमत नाही. हा संघर्ष आपला फार पहिल्यापासून चालत आलेला आहे, तो चालणार आहे. जोपर्यंत प्रत्येक भारतीय नागरिक म्हणून विचार करत नाही, मराठा, ब्राह्मण, जैन, गुजराती सगळे लोक नागरिक म्हणून विचार करत नाही, तोपर्यंत हा प्रश्न राहणार आहे. त्याच्यामुळे असं काही आंदोलन म्हणजे ही काही नवीन गोष्ट नाही आहे. अनेकदा हेच घडत आलेलं आहे, आत्ताही तेच घडतं आहे. आणि ह्यांनी काय फरक पडणार आहे? कित्येक मराठा मुख्यमंत्री बामणाळलेले होते आणि काही ब्राह्मण मुख्यमंत्री मराठा राहिलेले आहेत. गोपीनाथ मुंडे का मुख्यमंत्री होऊ शकले नाही? मराठा लॉबीमुळे.